काय आहे आणि कुठल्या प्रभागामधून तुम्ही उभे आहात? मी इस्माईल कासम लालूवाले, प्रभाग क्रमांक 11 ब, नागरिकाचा मागासवर्ग या प्रभागातून मी उभा आहो. अच्छा, आपके प्रभाग में जो झोपड़पट्टी का स्लम का एरिया है, वहाँ के मुख्य तौर पर क्या क्या प्रॉब्लम्स है और आप उसको कैसे सॉल्व आउट करोगे? देखिए, अभी हम चलते प्रचार के दौरान जब हम घूम रहे हैं तो हमें क्या बोलते पता चल रहा है कि लोग किस परिस्थिति में रह रहे हैं. उनको क्या बोलते घरकुल की योजनाओं का लाभ नहीं मिल रहा. उनके यहाँ पे स्वच्छता की कमतरता है. तो हमारी प्राधान्यता ये रहेगी कि हम सबसे पहले 6 महीने में पहले 6 महीनों में प्रत्येक प्रभाग के जो गरीब तबका है, दलित, मुस्लिम, जो जिनको कहते छत नहीं है, हम उनको घरकुल के माध्यम से छत देने की कोशिश करेंगे. अच्छा, ऐसा कहा जाता है कि अमरावती को पिछले 2-3 साल में 300 से 400 करोड़ रुपए नाले सफाई के लिए, स्वच्छता के लिए, उसके साथ साथ में रखरखाव के लिए आए थे, केंद्र सरकार से भी और राज्य सरकार से. लेकिन कहीं पर भी ऐसा दिखता नहीं है. आपको क्या लगता है इस निधि में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार हुआ, ऐसा आपको लग रहा है? बेशक भ्रष्टाचार हुआ ही है. अगर केंद्र सरकार इतना पैसा भेजती है तो जा कहाँ रहा है? गंदगी का सम्राट चारों तरफ है. घंटा गाड़ी हफ्ते में एक बार आती, नालियों की सफाई महीना भर नहीं होती. तो जो ये कॉन्ट्रैक्ट बेस पे, इसका नुकसान तो ये है कि भाई कॉन्ट्रैक्ट बेस पे जो चालू है उसकी वजह से क्या बोलते हैं भ्रष्टाचार हो रहा है. अगर नियमित कामगार रहे, उनको परमानेंट जॉब दिया गया तो इतना क्या बोलते भ्रष्टाचार नहीं होगा. बीजेपी की सरकार काफ़ी लंबे अरसे महानगर पालिका में रही है. ऐसा कहा जाता है कि नल योजना के लिए 150 करोड़ आए थे, लेकिन ऐसे कई प्रभाग हैं या ऐसे कई इलाके हैं जहाँ पे पानी 2-2, 3-3 दिन नहीं आता. आपको क्या लगता है कि मोदी सरकार की योजना है, हर घर में अच्छा जल मिलना चाहिए, वो अधिकार है उनका, नागरिकों का, आप इसको कैसे देखते हैं? देखिए, क्या बोलते हैं, अभी जब हम प्रभाग में घूम रहे हैं तो जो सरकार ने क्या बोलते हैं प्रत्येक को शुद्ध पीने के पानी के जो आश्वासन दिया था, हमारी नज़रों में तो क्या बोलते हैं वो पूरा होते हुए नज़र नहीं आ रहा है. क्योंकि लोगों की समस्या ये है कि उनको क्या बोलते हैं शुद्ध पीने का पानी नहीं मिल रहा है. कुछ लोगों को जो पाइपलाइन डाली गई है वो चालू नहीं की गई है. हमने 1-2 बार निवेदन भी दिया है. तो उनका कहना यह है कि पहले भाई तुम मीटर के लिए आवेदन करो, तुम पहले लाइन चालू करो तो हम मीटर के लिए आवेदन करेंगे नागरिक. तो लोगों को जो मूलभूत पानी की जो समस्या है वो भयंकर समस्या है. सामने वालों को पानी मिल जाता है, पीछे वालों को पानी मिलता नहीं. तो उनको क्या बोलते हैं 500 मीटर क्या बोलते हैं आकर पानी ले जाना पड़ता दूसरों के घर से. तो हमारी कोशिश ये रहेगी कि जो क्या बोलते हैं पाइपलाइन डाली गई है अमृत जल योजना की, तो उसको हम क्या बोलते हैं चालू करें ताकि लोगों को शुद्ध पीने का पानी मिले. अच्छा, यहाँ पे आपको क्या लगता है कि मुख्य तौर पर आपको अगर यहाँ से चुन के देते हैं यहाँ के मतदाता, तो मुख्य तौर पर आपको कौन सी समस्या जो है वो आपको प्रायोरिटीज़ पे आप छुड़ाओगे? समस्या तो बहुत भरपूर है, लेकिन क्या बोलते हैं सबसे भयंकर समस्या स्वच्छता की है. यहाँ के क्या बोलते हैं नाले डपाडप भरे हुए हैं, उनकी नियमित साफ सफाई नहीं होती. और जैसे कि स्ट्रीट लाइट का जो मसला है, स्ट्रीट लाइट एक बार बंद हुई तो वो कहते हैं महीने चालू होती नहीं. और हमारे जो बच्चे हैं उनको बार बार फ़ोन करके कहते बोलते हैं कि कभी बोलते लाइट नहीं है, कभी ये नहीं है, कभी नहीं है. उनके बहाने चालू रहते हैं. फिर महीनों के बाद में लाइट आती है. तो हम लोगों को अंधेरे से दूर करेंगे. जो रात में अंधेरा होता है ना, अंधेरे का साम्राज्य से अपराध बढ़ते. तो हमारी कोशिश रहेगी कि रात में प्रकाश की व्यवस्था हो, पूरा प्रभाग अमरावती में स्वच्छ और सुंदर बने. और बच्चों के लिए हम जहाँ पे बौद्ध विहार है वहाँ पे वाचनालय की योजना है. अभी भी अधिकतर बौद्ध विहार में वाचनालय की व्यवस्था चालू है. उसी तरह हमारे मुस्लिम गौली समाज है जो भवन है उसमें भी हम वाचनालय की व्यवस्था करेंगे, लोगों को पढ़ाई के लिए प्रेरित करेंगे. और जो महानगर पालिका की स्कूल जो 4वीं तक है हम उसको 7वीं तक लाने की कोशिश करेंगे. जो उर्दू स्कूल करते हैं 10वीं तक उसको 11वीं-12वीं लाने की कोशिश करेंगे. शिक्षा के क्षेत्र में भी हम चलते काम करेंगे. मैं वैसे भी चलते स्कूल बचाव समिति का सदस्य हूँ, जो एकेडमिक स्कूल को पुनर्जीवित करने के लिए हम निरंतर 4 साल से मेहनत कर रहे हैं. जहाँ पे अच्छा, एक बात बताई जा रही है कि टैक्सेस जो है
महानगर पालिका नागरिकों को बहुत बड़े पैमाने पर टैक्स का बोझ डालती है, लेकिन उनको जो सुविधा मिलनी चाहिए वो सुविधा नहीं मिलती। नहीं इसको लेकर आप टैक्स जो नागरिक पेड करते हैं, जो बहुत बड़े पैमाने पर टैक्स है, उसको लेकर आप क्या स्टैंड रहोगे? महानगर पालिका के चलते इनकम का स्रोत सिर्फ टैक्स है। टैक्स रहने की वजह, लेकिन जो टैक्स महानगर पालिका लागू किए हैं वो बहुत ही ज़्यादा है, रेडिएटर के हिसाब से बहुत ज़्यादा है, लेकिन उस हिसाब से प्रभाग के अमरावती में सुविधा नहीं मिलती। हमें तो ये पता ही नहीं कि क्या बोलते ये पैसा जाता कहाँ, केंद्र सरकार पैसा, राज्य सरकार का पैसा और जो टैक्स से वसूल होता है वो पैसा जाता कहाँ, लोगों को सुविधा क्यों नहीं मिलती। ये इस बारे में हम सदन में जाकर, महानगर सभागार में जाकर हम इस मुद्दे पर आवाज़ उठाएंगे और वो पैसों का सदुपयोग करने की कोशिश करेंगे। ताई, तुमचा पूर्ण परिचय काय आहे आणि कुठल्या प्रभागामधून तुम्ही उभे आहात? मी विद्याश्री दत्त माटे 11 मुली आहे आणि महिला बरं ताई, असं म्हटलं जातं आहे की महानगरपालिकेचं बजेट जे आहे 700 ते 800 कोटी आहे, परंतु त्या पद्धतीनं विकास जे आहे ते कुठं दिसत नाही। तुम्हाला असं वाटतं की यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो? भ्रष्टाचार होत आहे असं समजा म्हणू शकत नाही मी, पण जर मी निवडून समजा आमचं पॅनल जर निवडून आलं तर ते पण बघू। बरं, इथे जे आहे असं म्हटलं जातं की एकेकाळी जे आहे मोठा आंबेडकरी चळवळींचा हा अमरावती जो जिल्हा आहे, दादासाहेब गवईपासून तर रुपवतीपासून तर मोठ्या पद्धतीची चळवळी झाली आहे। अशा याच्यामध्ये बहुजन समाज पार्टी तुम्हाला वाटतं का की पुन्हा नव्याने निवडणुकीमध्ये उभारी घेईल? हो हो अवश्य। तुमच्या कुठल्या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत, ज्या तुम्हाला जर संधी दिली तर त्या सोडवणार तुम्ही? हो ते सोडवणार आहे। आपका पूरा परिचय क्या और किस प्रभाग से आप चुनाव के लिए मैदान में? शहीद बानो अब्दुल हफीज 11 नंबर प्रभाग से खड़ी हूँ मैं। आपको क्या लगता है कि आपके प्रभाग की मुख्य जो समस्या है, पानी की है, स्वच्छता की है, आंगनवाड़ी है, महिला सक्षमीकरण, कौन सी समस्या है जो आपको ऐसा लगता है कि ये समस्या अगर आपको चुन के देते हैं नागरिक, तो आप ये समस्या का निराकरण कर सकते हैं? समस्या तो बहुत है सर, हर गली में हम घूम रहे हैं, सब समस्या हमें भी दिख रही है और महिलाएं भी हमसे शिकायत कर रही है कि भाई हमारे यहाँ देखो नालियाँ नहीं निकल रही, हमारे यहाँ कचरे कूड़े हैं रखे हुए, नाले भरे हुए हैं, पानी की कमतरता है। ये सब कुछ हम आने वाले दिन में हम सब कुछ पूरा करेंगे। परिचय काय आणि कुठल्या प्रभागामधून आहात? मी सचिन किसनराव वैद्य मुंजत मंडळ फ्रेजरपुरा या ठिकाणी राहतो आणि प्रभाग क्रमांक 11 ड मधून उभा आहे। बरं, BSPचं अलीकडच्या काळामध्ये राजकीय जे आहे ते पूर्णपणावर लागलं आहे, म्हणजे राजकीय अस्तित्व आहे ते धोक्यात आलं आहे। अशा याच्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अमरावतीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये BSPचं जे मतदाता आहे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुम्ही नागरिकांना जागृत करण्यासाठी किती महत्त्वाची आहे उमेदवारी? बहुजन समाज पार्टीचं आपण जे बोलले की अस्तित्व पणाला लागलेलं आहे, परंतु बहुजन समाज पार्टी ही फक्त इलेक्शन आली त्यावेळेसच काम करत नाही, तर बहुजन समाज पार्टी संपूर्ण 5 वर्ष लोकांमध्ये असतो, लोकांचे काम करत असतात। आणि ह्यावेळेस महानगरपालिकेच्या उमेदवारी याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आमचे 34 कॅन्डिडेट उभे झालेले आहेत आणि ते 34ही कॅन्डिडेट भरघोस मताने निवडून येतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेवर आमचा निळा झेंडा लहरावण्याचा प्रयत्न आमचा आहे। बरं, एकेकाळी हा जो अमरावती जो आहे, हा प्रभाग जो आहे किंवा हा प्रभाग असं म्हटलं जातं की आंबेडकरी किंवा परिवर्तनवादी चळवळीसाठी बालेकिल्ला होता। तुमचा दृष्टिकोन कसा आहे या संदर्भात? बरोबर आहे, फ्रेजरपुरा रुक्मिणीनगर प्रभाग जो आता झाला, परंतु फ्रेजरपुरा हा आंबेडकरी चळवळीचा एक केंद्रबिंदू आहे आणि इथून जी काही क्रांती होते ते पूर्ण अमरावती शहरामध्ये होते आणि त्याच निमित्त जसं की फ्रेजरपुरा हा बहुजन समाज पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो आणि तो बालेकिल्ला अजूनही कायम आहे आणि याच्यानंतरही तो कायमच राहील। तुमच्या प्रभागातली समस्या कुठल्या आहेत आणि ज्या सोडवण्याचा प्रयत्न करणार तुम्ही? माझ्या प्रभागातली सर्वात मोठी समस्या गंदगी, नाल्या साफ नाही आहे, त्याच्यानंतर पाण्याची समस्या म्हणजे अमृत योजनेमध्ये आज 7 ते 8 वर्षा अगोदर 7 वर्षा अगोदर पाण्याचं ते अमृत योजनेची पाईपलाईन टाकली आहे, पण ते आतापर्यंत चालू झालेली नाही। आम्ही कित्येकदा निवेदन दिल्यानंतरही ते चालू करण्यासाठी ते सक्षम नाही आहेत। तर ह्या पाण्याची आम्ही निवडून आल्यानंतर सर्वात पहिले गंदगी सफा आणि पाण्याची जी समस्या, लोकांना नळाचं पाणी, शुद्ध पाणी मिळत नाही, त्याकडे आमचं जास्त लक्ष आहे। सर, आपला पूर्ण परिचय काय आहे आणि कुठल्या प्रभागामधून तुम्ही उभे आहे? माझं पूर्ण नाव रमेश पांडुरंग नागदी, जिल्हा प्रभारी बहुजन समाज पार्टी अमरावती। मी कुठल्याही प्रभागातून उभा नाही। ही जी आता प्रभाग क्रमांक 11ची जी निवडणूक होते फ्रेजरपुरा रुक्मिणीनगरची, ही माझ्या नेतृत्वात लढत आहे
आणि हे 4 जे पॅनल आहे हे माझ्या नेतृत्वात मिळवलं. बरं, एक BSPचे पदाधिकारी म्हणून BSP अलीकडच्या काळामध्ये जे बॅकफूटवर आलेली आहे, म्हणजे पक्ष जे आहेत ते अतिशय खंडर अवस्थेमध्ये पोहोचत चालला आहे. कॅडर जे आहेत ते दुसरीकडे इकडे तिकडे वळले आहेत. BSP जे कॅडर बेस संघटना होती असं म्हणले जाते की भारतामधला दोनच पक्ष कॅडर बेस आहे, एक BSP आणि एक BJP. अशा याच्यामध्ये कॅडर जे आहे इकडे तिकडे वळले आहेत. पुन्हा कॅडर उभा करणं आणि नव्याने पुन्हा पक्षाला जे राजकीय प्रस्थापित करणं, राजकीय प्राबल्य प्रस्थापित करणं किती महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी? तर ॲक्च्युली आमचा जो कॅडर बेस कार्यकर्ता आहे हा इकडे तिकडे कुठेही गेलेला नाही. थोडेफार संभ्रम निर्माण केले जातात आणि इथल्या फुलेशाह आंबेडकरी चळवळीला दाबण्याचं काम इथले जे मनुवादी लोक आहेत ते प्रस्थापित जे पक्ष आहेत ते नेहमीच करत असतात. आमचं एक चांगलं संघटन आजही आहे. जर समजा आम्ही बॅकफुटवर जर असतो तर आज आमचे पूर्ण अमरावती शहरामध्ये 34 उमेदवार हे उभे राहिलेले नसते आणि आमच्याकडे मागणाऱ्याची रिंगसुद्धा खूप मोठी होती. त्यामुळे आम्ही बॅकफुटवर असं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे की जो बालेकिल्ला आहे हा विचाराचा बालेकिल्ला आहे. इथे फुलेशाह आंबेडकरचे विचार इथे रुजवले गेलेले आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा जो काही थोडाफार आमचा लॉस झालेला आहे किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण झालेले आहेत तर आता जे काही आम्ही हे पॅनल ज्या ठिकाणी निवडून आम्ही पाठवणार आहोत म्हणजे गेलेलंच आहे. आम्ही आजच्या कंडिशनला जवळजवळ माझ्या या प्रभागामध्ये 10,000 लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. म्हणजे अजून कोणाचा प्रचार व्यवस्थित सुरूही झाला नाही तर आम्ही 10,000 लोकांपर्यंत पोहोचून चुकलेलो आहोत. त्याच्यामुळे येणारी ही नवी क्रांती राहील की आमच्या प्रभागातून 4ही हत्ती आम्ही निवडून आणू. बरं, विजयाबद्दल किती आश्वस्त आहात मानपाच्या निवडणुकीमध्ये? विजयाबद्दल म्हणजे आमचा विजय झालेला आहे. आजच्या तारखेत जर विचार जर केला तर आम्ही जो जनमानसांमध्ये जो पोहोचलेला आहोत, जनमानसांचा जो कौल आहे तो कौल सध्या तरी, कारण की आमच्या फाईटला कोणीच नाही आहे. इथले जे प्रस्थापित पक्ष आहेत हे आजच हत्तीची चाल पाहून यांचे धाबे जाणलेले आहेत. त्याच्यामुळे हत्ती हा महानगरपालिकेत पॅनल पोहोचेल माझं हे 101% गॅरंटीनं बोलू सांगतो. आणि